नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत शेवेचा उपमा। त्यासाठी आपण इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मोहरी आणि उडदाची डाळ घातलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपली फोडणी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण 3 मोठे कांदे कापून घेतले होते, तर ते घालायचे आहेत। कांदा व्यवस्थित परतवून शिजवून घ्यायचा आहे आणि मगच आपण त्यामध्ये शेव घालणार आहोत। तर शेव इथे तुम्ही भाजलेली देखील घेऊ शकता, पण मी इथे विदाउट भाजलेली जी मिळते ती घेतलेली आहे। पहिले आपण कांद्यामध्ये हिंग आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मसाले वगैरे काहीच नाही घालायचे आहे, असंच छान लागतं। तुम्हाला जर मसाले हवे असतील तर तुम्ही घालू शकता, पण असं नक्की ट्राय करा। तर आता शेव जी मिळते ती घेतलेली आहे, शेवया। तर आता त्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनटं असंच तेलामध्ये परतवायचं आहे शेव, कारण की या भाजलेल्या नाही आहेत। त्यासाठी आपण तेलामध्ये अशाच त्या परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटं। आणि एका साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरमच घालायचं आहे की ज्यामुळे काय होईल की टेक्स्चर चांगलं येईल। तर आता गरम केलेलं पाणी आहे, तुम्ही बघू शकता। शेव आपली त्या पाण्यामध्ये बुडली पाहिजे, म्हणजे डुबली पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे, म्हणजे ते परफेक्ट पाणी। इथे मी काय वाटीचा वगैरे अंदाज नाही घेत आहे। शेव आपली जोपर्यंत पाण्यामध्ये अशी तरंग म्हणजे पाण्यामध्ये बुडत नाही तोपर्यंत पाणी घालायचं आहे त्यात। तर अशा प्रकारे पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त पण नाही आणि कमी पण नाही असं। आणि लो टू मीडियम फ्लेमवरच शेव शिजवलेली आहे, फास्ट गॅसवर नाही शिजवलेली आहे। तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेव चांगली शिजली की तुम्ही बघू शकता की प्रत्येक शेवेचा दाणा वेगवेगळा होतो, अशी त्याची कन्सिस्टन्सी होते। आणि झटपट असा नाश्त्याचा अप्रतिम आणि पौष्टिक ऑप्शन आहे। तर आता आपण त्यावर कोथिंबीर घालणार आहोत। तर साधारण 5 ते 7 मिनटं शिजवलेली आहे मी, पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि सर्व करून घेऊया। तर कोथिंबीर घालून पहिले व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि मग सर्व करायचं आहे। साधारण 2 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि एकदम लो फ्लेम ठेवायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या शेवेचं टेक्स्चर आणि चव अगदी फुलून येईल। तर अशा प्रकारे आपली शेव आहे ती तयार होते, शेवेचा उपमा। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।